हाय, तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात का? तर तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत फर्टिलिटी लाईफस्टाईल व्हिडिओ सिरीज. तुम्हाला माहिती मिळेल की जेव्हा तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तेव्हा तुम्हाला कुठलं अन्न ग्रहण केलं पाहिजे, कुठले वर्कआउट्स केले पाहिजे, काय एक्झॅक्टली केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कन्सीव्ह करायला मदत होईल, कुठल्या पिरियडमध्ये तुम्हाला फिजिकल रिलेशनशिप ठेवलं पाहिजे. फर्स्ट थिंग फर्स्ट, तर नक्की प्लॅनिंग स्टेजमध्ये जायचं कधी? तर हा डिसिजन हा तुमचा स्वतःचा असला पाहिजे. होणाऱ्या आई आणि बाबा ह्या दोघं जेव्हा मेंटली फिजिकली प्रिपेअर होतील तेव्हाच हा डिसिजन घेतला पाहिजे. खूपदा असं होतं, बाळा रिलेटेड डिसिजन घ्यायचं म्हटलं की आपल्या शेजारी पाजारी, आपले नातेवाईक, आपल्या घरातली मोठी मंडळी किंवा आपल्या मित्रमंडळी यांचं सजेशन घेऊ किंवा त्यांनी मोटिवेट केलंय म्हणून हा डिसिजन आपण घ्यायला बघतो. पण असं न करता तुम्ही दोघांनी डिस्कस करून जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल, तुम्ही स्वतः फिजिकली आणि मेंटली प्रिपेअर व्हाल तेव्हाच हा डिसिजन घेतला पाहिजे. त्यामुळे काय होईल की जेव्हा तुम्ही कन्सीव्ह कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची पण तेवढीच सोबत मिळेल आणि दोघांनी मिळून घेतलेला हा डिसिजन असल्यामुळे दोघंही सोबत रिस्पॉन्सिबल असाल आणि त्या होणाऱ्या बाळाची उत्तम काळजी घ्याल आणि तुमचा हा फेज हा खूप अविस्मरणीय जाईल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे डिस्कशन करत असाल तेव्हा खूपदा अशी मनात भीती असते की अरे मला हे जमेल ना, करिअर मॅनेज करून मी हे करू शकते ना. तर हे सगळे प्रश्न आपल्याला त्या काळात पडतात. तर त्यासाठी तुम्ही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोला. फॉर एक्झाम्पल लेबर रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तर जस्ट रँडमली गुगल आउट न करता तुम्ही एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता की नक्की लेबर फेज म्हणजे काय असतं, ती किती काळाची असते, त्याला इझिली जाण्यासाठी आपल्याला इझिली तो फेज जावा यासाठी आपण काय काय काळजी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर जर तुमच्या घरातली एखादी मोठी व्यक्ती असेल, स्पेसिफिकली आपल्याच जनरेशनची, म्हणजे तुमची एखादी ताई असेल किंवा एखादी सिनियर फ्रेंड असेल तर तिच्यासोबत तुम्ही डिस्कस करू शकता की तिचा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स कसा होता, तिने बाळ आणि करिअरसोबत कसं मॅनेज केलं. फक्त ही व्यक्ती निवडताना खूप काळजी घ्या. ती व्यक्ती ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची असली पाहिजे. तर ती व्यक्ती ओव्हरऑल लाईफबद्दल जर निगेटिव्ह असेल तर ती तुम्हाला घाबरवू शकते या फेजबद्दल. तर अशी व्यक्ती निवडा की ज्याशी तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता, तुमचे सगळे प्रश्न विचारू शकता आणि ती व्यक्ती तुम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी ह्या फेजसाठी प्रिपेअर करेल. अशी जेव्हा तुमची मानसिक तयारी होईल त्यानंतरच तुम्ही शारीरिक तयारीचा विचार करून कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की एक्झॅक्टली कुठल्या एजमध्ये आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. तर आयडियली आपला जो ओव्ह्युलेशनचा पिरियड आहे तो 18 ते 28 हा सांगितला जातो की ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही कन्सीव्ह केलं तर मग ते म्हणजे गर्भपात होण्याचे चान्सेस खूप कमी होतात, कन्सीव्ह करणं खूप इझी होतं, नॉर्मल डिलिव्हरीला खूप मदत होते. पण खूपदा हल्ली बघितलं जातं, म्हणजे मी स्वतः प्रेग्नन्सी क्लासेस घेते, तर ज्या महिला येतात त्या 28च्या नंतरच्याच असतात. कारण सध्या करिअर ओरिएंटेड आपण असल्यामुळे तो फेज थोडासा पुढे गेलेला आहे. तर त्यामुळे हा सुद्धा एक चिंतेचा भाग होतो की अरे आतापर्यंत मी करिअर फोकस्ड होते, आता मी PCची झाले, तर आता कन्सीव्ह करून मला काही त्रास नाही ना होणार. तर मी खूप जणांना, अशा व्यक्तींना पण ओळखते की त्यांनी 40व्या वर्षी कन्सीव्ह केलंय, त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाले, हेल्दी बाळाला जन्म दिलाय, पण त्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली, ती म्हणजे उत्तम लाईफस्टाईल. जर तुमचं लाईफस्टाईल खूप छान असेल, तुमचं खाणं पिणं जर खूप चांगलं असेल, तुम्ही रेग्युलर वर्कआउट करत असाल आणि स्ट्रेस फ्री राहत असाल तर तुम्ही कुठल्याही एजमध्ये, म्हणजे ऑफकोर्स बिफोर मोनोपॉज, तुम्ही कन्सीव्ह करू शकता. पण आयडियली जर मला विचाराल तर तुम्ही 18 ते 28 ह्या वयोगटात तुम्ही प्लॅन केलेलं कधीही बेस्ट आहे. प्लॅनिंग स्टेजमध्ये आहोत तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपलं लाईफस्टाईल. म्हणजे आपण कितीला उठतोय, कितीला झोपतोय, कसं लाईफस्टाईल फॉलो करतो, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही आता प्लॅन करताय, म्हणजे कन्सीव्ह होण्यासाठी प्रयत्न करताय, तर कधीही तुम्ही कन्सीव्ह होऊ शकता. तर ह्या काळात तर तुम्ही तुमचं शेड्यूल उत्तम ठेवलं तर येणाऱ्या बाळाचं सुद्धा रुटीन खूप छान असेल. तर तुमचं लाईफस्टाईल कसं असलं पाहिजे, तर तुम्ही रोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आयडियली तुम्ही 5 ते 6 किंवा जास्तीत जास्त 7 वाजता सकाळी उठलं पाहिजे. नंतर तुमचं जेवणाचं आणि रात्रीच्या जेवणाचं, म्हणजे लंच आणि डिनर, ह्या दोन्ही वेळा ज्या आहेत त्या फिक्स करून ठेवा. म्हणजे फ्लक्च्युएटिंग ठेवू नका. तुमचं लाईफस्टाईल जेवढं प्रॉपर शेड्युलिंग असेल
तेवढं बेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आयडियली दुपारी 1ला जेवलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या जेवढा जवळ असेल तेवढं बेस्ट. जर सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला जेवता आलं तर ह्याहून बेस्ट काहीच नाही आहे. पण जर नाहीच तर जास्तीत जास्त 8 किंवा एकदम मॅक्झिमम स्ट्रेच करायचं तर 9. तर शक्यतो 9 नंतर जेवणाची सवय टाळा. त्याचबरोबर जर तुम्हाला चहा, कॉफी किंवा अल्कोहोल, सिगरेट असं काही व्यसन असेल, दोघांनाही, हजबंड वाईफ दोघांनाही, तर ते व्यसन हळूहळू कमी करायला आत्ताच सुरुवात करा. कारण तुमचं बाळ हे तुमच्याकडेच बघून मोठं होत आहे. तर त्यामुळे तुम्ही आत्ता जर हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केलं तर तुमचं बाळसुद्धा हेल्दी, निरोगी जन्माला येईल आणि ती आपली लाईफ टाईम अचिव्हमेंट असणार आहे. त्यामुळे आत्ताच तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्या आणि ती इम्प्रूव्ह करण्याची हीच योग्य वेळ आहे. लाईफस्टाईलमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर म्हणजे आपलं फूड. तुम्हाला जेवढं होईल तेवढं आता म्हणजे स्प्लॅनिंग स्टेजमध्ये जंक फूड अवॉइड करा. तुम्ही जेवढं घरी बनवलेलं सात्विक अन्न खायचा प्रयत्न कराल तेवढं बेस्ट आहे. जेवढं तुम्ही पॅकेट फूड, कुठल्याही प्रकारचं बिस्किट्स, केक किंवा कुठलेही जे पॅकेट फूड आहे ते तुम्ही म्हणजे रेडी टू ईट आपण ज्याला म्हणू शकतो, अशा फॉर्मॅटमध्ये जे काही अन्न येईल ते खाणं कम्प्लिटली बंद करण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं फ्रेश मील तुम्हाला खाता येईल, म्हणजे आपण घरी बनवलेलं एकदम शुद्ध सात्विक आहार जेवढा तुम्ही घ्याल तेवढा बेस्ट आहे. त्याचबरोबर आता तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात तर कन्सीव्ह करताना तुमच्या शरीरात लोह, कॅल्शियम ह्याची मात्रा उत्तम असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सलाडचा जास्तीत जास्त वापर करा, हिरव्या पालेभाज्या इन्क्लूड करा, कडधान्य इन्क्लूड करा, दुधाचे बनलेले पदार्थ इन्क्लूड करा. म्हणजे नंतर तुम्हाला जेव्हा बाळाला दूध पाजायचं असतं तर दूध यायला प्रॉब्लेम नाही होणार. त्याचबरोबर तुम्हाला जे काही हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्यासाठी केशरी आणि पिवळ्या रंगाच्या सुद्धा ज्या भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर त्या, जसं केसरी रंगाचा भोपळा अवेलेबल असतो, तर त्या रंगाच्या भाज्यासुद्धा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, जेणेकरून तुम्हाला जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे ते बॅलन्स व्हायला मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे फिश आहेत, जे तुम्ही लहानपणापासून जे मासे खात आला आहात ते मासेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जंक फूड यापुढे कम्प्लिटली अवॉइड करायचे. कोल्ड्रिंक्स, बेकरी प्रॉडक्ट, साखर ज्यात जास्त आहे असं फूड तुम्ही जेवढं अवॉइड कराल तेवढं तुम्ही हेल्दी बाळाला जन्म द्यायचे चान्सेस जास्त वाढतील. लाईफस्टाईलमधला फूड हा पार्ट आपण बघितला. जर तुम्ही उत्तम आहार घेतलात तर तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहायला मदत होईल. जर तुम्ही ओव्हरवेट असाल, तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुमचं वजन हे वाजवीपेक्षा जास्त आहे, तर ते कमी करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा जेव्हा तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात. कारण कन्सीव्ह केल्यावर तुम्हाला हेवी एक्सरसाइज नाही करता येणार आहे आणि कन्सीव्ह करण्यासाठी सुद्धा तुमचं वजन प्रॉपर असणं गरजेचं आहे. कारण जर अतिरिक्त वजन असेल तर आपली फिलिपियन ट्यूब काही केसेसमध्ये बंद होऊ शकते. तर ते अवॉइड होण्यासाठी तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात आणा. त्यासाठी तुम्ही रेग्युलर योगाभ्यास करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता. त्याचबरोबर काही फर्टिलिटी रिलेटेड योगाभ्यास पण आहे, तो पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की फर्टिलिटीसाठी कुठली योगासनं केली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सिंपल तुमच्या हजबंडसोबत वॉकला गेलात तरीही बेस्ट आहे, पण तुमचं वजन नियंत्रणात आणा. हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा तुम्हाला नॉर्मल वेट मेंटेन करायचे, जेणेकरून तुम्ही इझिली कन्सीव्ह करू शकता आणि त्याचबरोबर तो गर्भसुद्धा 9 महिने 9 दिवस तुमच्या पोटात एकदम सेफ राहील. तुम्ही कन्सेप्शन मूनचा कन्सेप्ट ऐकला आहे का? हल्ली सध्या तो खूप पॉप्युलर आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की त्याची खूप गरजसुद्धा आहे आपलं सध्याचं लाईफस्टाईल लक्षात घेता. कारण जरी आपला 9 to 5 जॉब असला तरी जर एवढं लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन वर्किंग सिस्टीम एवढी पॉप्युलर झाली आहे की आपण ऑलमोस्ट 24 तास आपलं काम करत असतो. तर त्यामुळे जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये असू किंवा त्याच मोटिव्हनी जर आपण रिलेशनशिप ठेवत असू तर तेव्हा आपलं माइंड म्हणजे हजबंड आणि वाईफ दोघांचंही माइंड रिलॅक्स असलं पाहिजे, स्ट्रेस फ्री असलं पाहिजे. तर त्यासाठीच हा कन्सेप्ट आहे कन्सेप्शन मून. म्हणजे आपण जसं लग्नानंतर हनीमूनला जातो तर त्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग, फॉर एक्झाम्पल तुमचं आता लग्न झालं आहे आणि 2 वर्षांनंतर तुम्ही प्लॅनिंग करताय, तर मग जेव्हा तुम्ही प्लॅन करत असाल बेबीसाठी तर तेव्हासुद्धा तुम्ही तुमच्या रुटीनमधून एक 4-5 दिवसाचा ब्रेक घ्या, 1 वीकचा ब्रेक घ्या आणि तुम्हाला जी जागा आवडते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या प्लॅनिंग स्टेजसाठी प्रिपेअर करा, म्हणजे फिजिकल रिलेशनशिप ठेवा. त्यामुळे काय होईल, तुम्ही मेंटली रिलॅक्स असाल
म्हणजे माझ्या रिसर्च थ्रू मी जे बुक्स वाचते त्याच्यातून असं लक्षात आलं आहे की जेव्हा आपण फिजिकल रिलेशनशिप ठेवत असतो तेव्हा हजबंड वाईफ जेवढे खुश असतील तेवढं त्यांचं जे येणारं बाळ असतं ते आनंदी असतं. तर त्या फेजमध्ये त्या क्षणात सुद्धा तुम्ही खूप आनंदी आणि स्ट्रेस फ्री असणं गरजेचं नाही. त्यासाठी कन्सेप्शन मूनचा ब्रेक नक्की आजमावा. खूपदा फर्टिलिटी विंडोबद्दल पण खूप कन्फ्युजन असतं की एक्झॅक्टली कधी फिजिकल रिलेशनशिप ठेवलं पाहिजे. तर जेव्हा आपली पिरियड सायकल संपते म्हणजे 5वा दिवस झाला आपल्या पिरियड्सचा की 6व्या दिवसापासून ते नेक्स्ट पिरियड सायकलच्या एक 10-12 दिवस आधीपर्यंत जो मधला फेज असतो त्या काळात जर तुम्ही रेग्युलर फिजिकल रिलेशनशिप ठेवलं तर तुमचे कन्सीव्ह व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. त्या व्यतिरिक्त पण इतर वेळेला जेव्हा तुम्ही रिलेशनशिप ठेवता त्यातसुद्धा चान्सेस असतात. पण हा तुमचा हाय फर्टिलिटी पिरियड असतो की त्यात जर तुम्ही रिलेशनशिप ठेवलं तर तुम्ही कन्सीव्ह इझिली करू शकता. त्याचबरोबर कधी कधी असं असतं की आपल्याला माहिती असतं की 1 वर्षानंतर आपल्याला प्लॅनिंग स्टेजमध्ये जायचं आहे. काही XYZ रिझन्स असतील की त्यात आपण 1 वर्ष गॅप घेणार आहोत आणि नेक्स्ट इयर ट्राय करणार आहोत. तर अशा केसमध्ये तुम्ही त्या आधीच्या वर्षातसुद्धा गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याचा अवॉइड करा. त्यासाठी तुम्ही सेफ्टीसाठी कॉन्डॉमचा यूज करू शकता पण निरोधक गोळ्या वापरू नका. कारण त्यामुळे आपली जी हार्मोनल सिक्रेशन आहे ते खूप हॅम्पर होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर ते अवॉइड करा. प्लस शक्यतो रिलेशनशिप ठेवताना लुब्रिकंट्सचा वापर करू नका कारण त्यामुळे आपल्या स्पर्मला 1 पर्यंतचा जो जर्नी आहे त्याला अडथळा येतो आणि मग त्यामुळे कन्सीव्ह व्हायला त्रास होऊ शकतो किंवा कन्सीव्ह व्हायला अडथळा येऊ शकतो. तर ह्या 2 गोष्टी पाळायच्यात. त्याचबरोबर जर तुमची पिरियड सायकल आता रेग्युलर नसेल, PCOD PCOS सारखा त्रास असेल तर तुम्ही आत्तापासूनच त्यासाठी जे आवश्यक योगाभ्यास आहेत ते करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कुठली योगाभ्यास केली पाहिजे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आता आपण बघणार आहोत की फर्टिलिटीसाठी कुठला योगाभ्यास आणि कुठले मुद्रास केले पाहिजे. देवी आसन. हिल्स इनसाइड ठेवायचे, टाचा बाहेरच्या साईडला, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, नीज अँड अँकल्स वन लाईन, दोन्ही हात शोल्डर लाईन, एल्बोमधून फोल्ड अँड ध्यान मुद्रा. आयज क्लोज. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीथिंग. ब्रीथ आउट. होल्ड ॲज पर द कॅपॅसिटी. गो फॉर 2 राउंड्स. देन नेक्स्ट गो फॉर द स्कंदासन. उजवा पाय बाहेर काढायचा, पायाची बोटं बाहेरच्या साईडला, गुडघा आणि अँकल एका लाईनला, दोन्ही हात रेज करायचे आणि राईट साईडला खाली जायचे. समोर बघायचे अँड होल्ड. सेम विथ लेफ्ट साइड. नेक्स्ट आपण बघणार प्रसारित पादोत्तान. त्यासाठी दोन्ही पाय, दोन्ही हात इंटरलॉक करायचे, पाठून चीन रेज करायचे, दोन्ही पाय गुडघ्यात स्ट्रेट ठेवायचे आणि स्लोली खाली जायचं. दोन्ही हात उडले. नेक्स्ट प्रॅक्टिस आपण करणार आहोत सुलभ एकपाद राजकोक्तासन. त्यासाठी माउंटन पोजला घ्यायचे, राईट लेग रेज करायचं, आपल्या राईट थांबच्या इथे आपला गुडघा ठेवायचा आणि पाऊल जास्तीत जास्त बाहेर काढायचं. पाठचा पाय स्ट्रेट ठेवायचे म्हणजे जेव्हा आपण खाली जाऊ ते आपल्या पेल्विक फ्लोअरला छान स्ट्रेच होईल. हळूहळू एल्बो स्ट्रेच करायचं, मान रिलॅक्स करायचं. रिलीज करताना स्लोली वरती यायचं, आपला उजवा पाय पाठी घेऊन जायचं अँड सेम लेफ्ट साईड. नेक्स्ट आसन एकदम सोपं आहे, सीटेड साइडबॉर्ड बेड. त्यामध्ये दोन्ही हात स्प्रेड करायचे, राईट हँड रिलॅक्स सोडायचे, मान राईट साईडला रिलॅक्स सोडायचे आणि लेफ्ट साईडला खेचायचे. या परत सेंटरला यायचं, लेफ्ट हँड रिलॅक्स सोडायचे, मान लेफ्ट साईडला रिलॅक्स अँड राईट हँडला स्ट्रेच द्यायचे. सेंटरला यायचं अँड रिलॅक्स. आपल्या नेक मसल्स जेवढे फ्री होतील तेवढे आपले सर्विक्स फ्री व्हायला मदत होईल आणि त्यामुळे आपले एक इझिली ट्रॅव्हल करते. नेक्स्ट एक सिंपल मुद्रा तुम्हाला दाखवायचे, कुंडलिनी मुद्रा. हे हजबंड वाईफ कपल दोघांनी दिवसातील 15 मिनिटं प्रॅक्टिस करायचे. आपल्या लेफ्ट इंडेक्स फिंगर त्याला राईट हँडनी हक करायचे आणि त्याच्यावर राईट थंब ठेवायचे. ही मुद्रा तुम्ही अशी समोर होल्ड करू शकता.
आणि कुठल्याही आधारासनमध्ये जस्ट होल्ड इट फॉर 15 मिनिट्स. यामुळे तुमची सेक्शुअल पॉवर अवेकन्स व्हायला हेल्प होईल. अशा फर्टिलिटी योगाच्या खूप साऱ्या प्रॅक्टिसेस आहेत. त्यातील मी तुम्हाला काही ठराविक प्रॅक्टिसेस आणि योगमुद्रा दाखवू. तर या जेवढी जी आसनं आपण आज शिकलो त्याच्या प्रत्येक आसनचे तुम्ही 2-2 राऊंड प्रॅक्टिस करा आणि होल्डिंग हळूहळू वाढवायचा प्रयत्न करा.